नेहाचा नवरा वैभव तिच्या शेजारी झोपला होता. औषधांच्या परिणामामुळे त्याला गाढ झोप लागली होती आणि इकडे नेहाच्या झोपलेल्या इच्छा जागृत होत होत्या. ती बेडवर पडून फक्त कुस बदलत होती. तिला अजिबात झोप येत नव्हती. वैभव आणि नेहाच्या लग्नाला फक्त 1.5 वर्ष झाली होती. त्यांना मूलबाळही नव्हते. अजून तर त्या दोघांनी आयुष्य पूर्णपणे एन्जॉय केलं नव्हतं की या दरम्यानच एके दिवशी नेहाच्या नवऱ्याचा वैभवचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने चालण्याची क्षमता गमावली. त्यांच्या कमरेखालच्या भागाने काम करणे पूर्णपणे बंद केले होते. सुरुवातीला नेहाने त्याची काळजी घेण्यासाठी स्वतःला समर्पित केले होते. पण आता हे काम तिला थकवायला लागले होते. घरात तिचा एक धीरच होता. तिचे सासू आणि सासरे खूप वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते. तिचा नवरा वैभव एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता, तर तिच्या धीराला नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो आता नोकरीच्या शोधात होता. वैभवच्या खात्यात इतके पैसे होते की त्याचा घरखर्च आरामात चालत होता. यावर त्याच्याकडे गावात शेतजमीन होती आणि शहरात हे स्वतःच पक्कं घर होतं. घरात पैशाची काहीच अडचण नव्हती, त्यामुळे कठीण काळातही सर्व काही सुरळीत चालले होते. पण नेहा मात्र आपल्या पतीच्या प्रेमासाठी तळमळत होती. रात्रभर ती अशीच कुस बदलत राहिली. सकाळी उठल्यावर ती किचनमध्ये चहा बनवत होती. तेवढ्यात तिचा धीर अभय स्वयंपाकघरात आला आणि म्हणू लागला की वहिनी, कृपया माझ्यासाठी प्रोटीन शेक बनवून द्या. तो नुकताच व्यायाम करून परतला होता. घामाने थेंब त्यांच्या शरीरात चमकत होते. नेहाची नजर अचानक त्यांच्या शरीरावर गेली. त्याचे ते धष्टपुष्ट शरीर पाहून नेहाचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. तिच्या अंगातून एक थरकाप उडाला. पुढच्या क्षणी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि नजर दुसरीकडे वळवली आणि मध्येच तो अभयकडे चोरून चोरून बघत होती. अभयलाही वहिनीची बदललेली नजर जाणवत होती. अभय मंद हसला आणि नेहाच्या अगदी जवळ आला आणि गॅस बंद करून म्हणाला, वहिनी, जर चहा जास्त उकळला तर कडू होईल. मला चहा मध्यम तापमानात उकळला तर चवीला स्वादिष्ट होतो. त्याच्या दुहेरी अर्थाच्या शब्दांनी नेहाच्या हृदयाचे तार गुंतून तो स्वयंपाकघरातून निघून गेला होता. त्याच्या बोलण्याने नेहावर एक वेगळीच नशा चढली होती. आज अभयने तिच्या धगधगत्या मनाला गार वाऱ्याची झुळूक दिली होती आणि तिच्या इच्छा जागृत केल्या होत्या. का माहीत नाही, पण आज नेहाच्या मनात एक वेगळाच उत्साह भरला होता. तिने पटकन तिच्या धीरासाठी प्रोटीन शेक बनवला आणि ते त्याच्या खोलीत घेऊन गेली. प्रोटीन शेक देताना तिने मुद्दाम अभयच्या बोटांना स्पर्श केला. तेव्हा अभयचे काळेभोर डोळे शरारतीने चमकले आणि त्याच्या ओठातून मादक हास्य उमटले. परंतु नेहाला हे माहीत नव्हते की क्षणिक सुखासाठी तिने सुरू केलेल्या खेळाचा परिणाम किती भयानक असू शकतो. इकडे अभयचे हसणे, त्याची हिंमत आणखीनच वाढत होती. नेहाने आजपर्यंत दिवसभर नवऱ्यासाठी यंत्रप्रेमाने काम केले होते, पण आज अभयचे जादुई हास्य आणि त्याच्या स्पर्शाने तिची तर दिशाच बदलली होती. आज दिवसभर तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. घरातील कामे उरकून तिने सुगंधित साबणाने आंघोळ केली. आंघोळीनंतर तिने लाल शिफॉनची साडी नेसली आणि ओले केस मोकळे ठेवले. तिने हलकासा मेकअप देखील केला होता आणि तिने मुद्दाम साडी नाभीच्या खाली बांधली होती, जेणेकरून तिचे छिन्न शरीर दिसावे. नाश्त्याच्या टेबलावर अभय तिच्याकडे बघतच राहिला. अभयला आपल्या सौंदर्याचे कौतुक करताना पाहून नेहा लाजेने द्विगुणित होत होती. मग अभयने तिची शांतता तुडवत तिला विचारले, वहिनी, तुम्ही दादाला नाश्ता आणि औषधे दिलीत का? हे ऐकून नेहा अचानक सुंदर स्वप्नातून बाहेर आली आणि कोरड्या आवाजात म्हणाली, हो, आता मला आणखी उरलंच काय आहे करायला. मी तुझ्या भावासाठीच सगळं करते, पण माझ्या आयुष्यात आनंदाचे 2 क्षणही नाहीत. एवढे बोलून तिचे मादक डोळे भरून आले आणि अभयचे हृदय धडधडले. त्याने हिंमत एकवटून नेहाच्या तळहाताला आपल्या मजबूत तळहातावर घट्ट पकडले आणि म्हणाला की वहिनी, दादाची प्रकृती बरी नाही म्हणून काय झालं? तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगू शकता. हे ऐकून नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने हळूच त्याच्या तळहातातून हात सोडवला आणि नाश्ता करायला सुरुवात केली. खरं तर अभयने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असेच तिला वाटत होते. ती हळूहळू कोणत्या चुकीच्या वाटेवर वाटचाल करत आहे हे तिला स्वतःलाच कळत नव्हते. आता घरची कामे करताना नेहा मुद्दाम आपल्या धीराजवळ जाण्याचा प्रयत्न करायची.
तिचा धीरही आता कॉलेजच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याशिवाय बहुतेक वेळ घरीच असायचा. तोही तिच्याजवळ येण्याची तळमळ करू लागला. नेहालाही अभयचा तो कडक स्पर्श जाणवला होता आणि तो मिळवण्यासाठी तिची तळमळ वाढतच चालली होती. आता ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. मग एका रात्री नवऱ्याला औषध देऊन झोपल्यानंतर ती आपल्या धीराच्या खोलीत पोहोचली. अभय त्यावेळी एक मॅगझिन वाचत होता. यावेळी खोलीत आपल्या वहिनीला पाहून तो उभा राहिला. तेव्हा नेहा त्याच्याजवळ आले आणि त्याचा हात धरून म्हणाले, हे बघ अभय, तू काही लहान मुलगा नाही. तुला आधीच सगळं माहिती आहे. बघ, तू मला खूप आवडतोस. तू माझा स्वीकार कर, नाहीतर मी पूर्णपणे तुटून पडेल. पुढच्या क्षणी अभयने तिला आपल्या मिठीत घेतले आणि सांगितले की मलाही तुला स्वीकारायचे आहे. मला तुझे जीवन आनंदाच्या रंगांनी भरायचे आहे. पण जोपर्यंत माझा भाऊ या जगात आहे तोपर्यंत मी मर्यादाची रेषा ओलांडू शकत नाही. माझ्या स्वतःच्याही काही मजबुरी आहेत. आपण चांगले मित्र बनून राहू शकतो. हे सर्व ऐकून नेहाने रागाने त्याला आपल्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, काय मूर्खपणा आहे हा सगळा. तू कोणत्या तत्वाविषयी बोलत आहेस? आणि आजपर्यंत जे काही आपल्यात चालले होते तेव्हा तुझे तत्व कुठे गेले होते? यावर अभय काही न बोलता मान खाली घालून उभा होता. नेहा काही वेळ त्याच्याशी उद्धटपणे बोलून रागाने तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. तिचा श्वास जड झाला होता. जणू अभयने तिला नाकारले होते. रागाच्या भरात तिने राहुलला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, पण आता एकांतात ती ढसाढसा रडली. बराच वेळ रडल्यावर तिचं मन शांत झालं. तेव्हा ती विचार करू लागली की अभय किती चांगला आहे. अशा संधीचा फायदा कोणीही घेऊ शकला असता, पण अभयने माझा गैरफायदा घेतला नाही. उलट तो मला मित्रांप्रमाणे वागवण्याबद्दल बोलला. हळूहळू अभयबद्दल आदराची भावना तिच्या मनात जागृत होऊ लागली. पण आता तिला अभयपासून दूर राहणे शक्य नव्हते. शेवटी खूप विचारविनिमय केल्यानंतर नेहाने आपल्या अपंग पतीला तिच्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. कारण तिला वाटत होते की तिचा नवरा या जगात असताना अभय तिला कधी स्वीकारणार नाही. त्यामुळे एका रात्री तिने आपल्या पतीची हत्या केली. घरात शोककळा पसरली होती. नेहाही रडण्याचे नाटक करत होते आणि अभयही खूप उदास दिसत होता. पण आता अभयचे प्रेम मिळणार म्हणून नेहा मनातल्या मनात खूप खुश होती. आता अभय तिला स्वीकारून तिच्याशी लग्न करेल असा विचार करत तिच्या इच्छांना रोज नवे पंख मिळत होते. काही वेळातच 13 दिवस निघून गेले. पतीच्या 13व्यानंतर ती आंघोळ करून पारदर्शक नाईटी घालून सुवासिक परफ्यूम लावल्यानंतर ती आपल्या धीराच्या खोलीत पोहोचली. तेव्हा तिला धक्काच बसला, कारण तिच्या धीराच्या पलंगावर दुसरीच कोणी मुलगी होती. त्या मुलीला बाजूला नेहा रागाने ओरडली, अभय, ही मुलगी कोण आहे आणि ही एवढ्या रात्री तुझ्या बेडवर काय करते? यावर अभय निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला, वहिनी, ती माझी गर्लफ्रेंड आहे. पण तू इथे अशा मध्यरात्री माझ्या खोलीत काय करत आहेस? यावर नेहा रागाने थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुझ्यावर किती प्रेम केलं. मी तुझ्यासाठी काय काय नाही केले आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बेडवर आणलेस. असे म्हणत ती रडू लागली. आज आपली खूप फसवणूक झाली असे तिला वाटले. तेव्हा अभय म्हणाला, काय मूर्खपणासारखं बोलतेस वहिनी. तू माझ्यासाठी काय केलेस? भाऊला जाऊन अजून 15 दिवसही झाले नाहीत आणि तू वेडी झाली आहेस. यावर नेहा रागाने म्हणाले, तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या भावाला माझ्या मार्गातून हाकलून दिले. मी माझ्या पतीची खुनी आहे आणि मी तुझ्यासाठी काय केले असे तू विचारतोस? हे ऐकून अभय धक्का बसण्याचं नाटक करत म्हणाला, काय बोलतोस वहिनी? माझ्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या भावाला तुम्ही पायऱ्यावरून खाली ढकलून त्याचा खून केला. वेळा लागलंच तुम्हाला. तुम्ही एक गुन्हेगार झाला आहात. मी कधी म्हटले का तुम्हाला की मी तुमच्यावर प्रेम करतो? किंवा असे कधी म्हटले का की मला माझ्या भावाला मार्गातून काढायचे आहे? हे सगळं तुम्ही काय करून बसलात वहिनी? थांबा, मी आत्ताच पोलिसांना फोन करून सर्व काही सांगतो. असे म्हणत त्याने पोलिसांना बोलावले. त्याची गर्लफ्रेंड मागून या सगळ्यांचा व्हिडिओ बनवत होती. नेहा स्तब्ध झाली होती. अभय हे सर्व काय करतोय? तिची सर्व आनंदी स्वप्ने आज जळून खाक झाली होती. अभयच्या गर्लफ्रेंडने व्हिडिओ बनवणं बंद केलं. तेव्हा अभय विचित्रपणे हसला आणि म्हणाला की मी मुद्दाम तुझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केले आणि भावाला माझ्या मार्गातील काटा म्हटले, जेणेकरून तुम्ही असे काही चुकीचे काम कराल. आता भाऊ या जगात नाही. त्याच्या हत्येप्रकरणी तू तुरुंगात जाशील आणि ही सर्व मालमत्ता माझी असेल आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत मजा करेल. असे बोलून तो हसू लागला. कापलेल्या झाडासारखं गडगडाट करत नेहा जमिनीवर पडली. ती ढसाढसा रडू लागली आणि तिला समजले की तिने तिच्या पतीसोबत केलेल्या फसवणुकीचे
फळ तिला मिळाले आहे. जर ती तिच्या धीराकडे आकर्षित झाली नसती, तिने आपले आयुष्य एका समर्पित पत्नीसारखे जगले असते तर कदाचित तिला हा दिवस पाहावा लागला नसता. तिचा नवरा अजूनही तिच्यासोबत असला असता, पण एकदा तिची पावले चुकीच्या मार्गावर गेल्यावर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागणार होते. काही वेळातच पोलिसांनी घरात येऊन नेहाला अटक केली. अभयने पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला. नेहाला आधीच मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा झाली होती. आणि इथे अभय आपल्या गर्लफ्रेंडसोबत भावाच्या मालमत्तेवर मजा करत होता. पण एका रात्री पार्टीवरून परतत असताना दारूच्या नशेत असताना त्याचा अपघात झाला. त्या अपघातात राहुल आणि त्याची प्रेयसी हे दोघेही जग सोडून गेले आणि त्यामुळे त्याचा लोभही तिथे संपला. तर मित्रांनो, या स्टोरीमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.